नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. चला मित्रांनो, आता आम्ही जत्रेला जातोय. एरंगलची जत्रा तुम्हाला दाखवणारच आहेत आम्ही. हा गायत्री, तू कशी दिसते गायत्री? मस्त मस्त दिसते ना गायत्री? चला मित्रांनो, आता जत्रेला जातोय आम्ही. तुम्हाला पूर्ण जत्रा दाखवणारच आहे मित्रांनो. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. कदाचित आपले पार्ट 2 पर्यंत होणार आहेत. आपल्याला बीचवरनं जायचं आहे, तर पूर्ण जत्रा तुम्हाला दाखवणार आहे. मुंबईमध्ये पण जत्रा भरते भाऊ. नाही तर आपल्या गावाकडे कशी जत्रा भरतेच, मुंबईमध्ये पण खूप मोठी जत्रा भरते. तीच आपल्याला बघायला जायचं आहे. चला तर आता जाऊया आपण जत्रेला. चला मित्रांनो, आता आलोत आपण जत्रेमध्ये. हे बघा, तुम्ही आता जत्रा तर बघू शकता. म्हणजे तुम्हाला पूर्ण शेवटपर्यंत जत्रा दाखवणार मित्रांनो मी. आणि किती गर्दी असते काय नाही ते पूर्ण दाखवणार. जे आज आता म्हणजे दुपारचं 1:30 ते 2 वाजलेले आहेत मित्रांनो. आता दुपारच्या टायमाला म्हणजे एवढी गर्दी नसणार, तर संध्याकाळी जाता जाता एवढी गर्दी असते ना मित्रांनो, चालायला सुद्धा जागा नसते, एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी असते. आता आपली मेन एंट्री इथं, या मेन एंट्रीमधनं आपल्याला आता पूर्ण जत्रा बघायची आहे आता. आणि तुम्ही म्हणणार की फक्त गावाकडेच वगैरे जत्रा भरत असणार, मुंबईसारख्या सिटीमध्ये नाही. तर हे बघा, मालाडवरनं फक्त म्हणजे 20-25 मिनटं लागतात या जत्रेमध्ये यायला. बोरिवलीवरनं पण येऊ शकतात. आम्हाला काही नाही, फक्त 5 मिनटं लागतात रिक्षाने चालत जायला, म्हणून आम्ही रिक्षाने आलो. तर या जत्रामध्ये माझ्या बहिणी वगैरे आहेत, परत भाऊजी वगैरे, आम्ही सगळं फॅमिली आलो आहेत मित्रांनो इथं फिरायला. खूप म्हणजे खूपच अशी भारी जत्रा भरते. हे बघा, पूर्ण असं समुद्रच्या किनारी भरते. पूर्ण म्हणजे बीचच आहे समजा तुम्ही असं. हा बघा, तुम्ही या बीचवरती जेवढे पण हे दुकानवाले बसलेत ना मित्रांनो, हे सगळे बीचवरती बसलेले आहेत. ते बघा तुम्ही पाठीमध्ये एवढा महाग आहे समुद्र, बघू शकतात तुम्ही. त्या समुद्राच्या खाली जेवढे पण आहे ना, ही सगळी वाळू आहे मित्रांनो, ही सगळी वाळू आहे. आणि या बीचवरतीच सगळी जत्रा भरलेली आहे. एवढी मोठी जत्रा भरते. आपल्याला तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचेच आहेत. परत आम्ही काय काय वस्तू काय घेतल्यात, गायत्रीने काय काय वस्तू काय घेतल्यात ते पण तुम्ही बघा. आणि परत आपल्या हॉटेल वगैरे गावासारखेच, मला तर वाटतं ते आपले धुळे जळगाववरनं आलेले असतात वाटतं ते हॉटेलवाले. कारण की सगळं म्हणजे गोड शेव जिलेबी सर्व तेच असतं त्याच्यामध्ये. तुम्हाला दाखवणारच व्हिडिओमध्ये. व्हिडिओपर्यंत फक्त तुम्ही शेवटपर्यंत बघा. जर व्हिडिओला तुम्ही नवीन असतील तर मित्रांनो, चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून द्या मित्रांनो. तर चला तर आपण पूर्ण आता जत्रा बघूया. तेव्हा त्रिशू पण सांगत होती मला हा खिलोना पाहिजे, तो खिलोना पाहिजे. या गायत्री बोलते मला टॅटू काढून द्या. म्हटलं टॅटू बिटू नको, ते आपलं काम नाही आहे म्हटलं टॅटू वगैरे काढायचं. तिला टॅटू काढायचा होता. हे बघा असे डोल वगैरे, हे बघा ही कार्टून. त्रिशू हे बघा ही माझी मोठी बहीण आहे मित्रांनो, सख्खी बहीण आहे माझी. आणि ते वंदना ताई पण आहेत. ते राजभाऊजी, माझे मोठे भाऊजी. बघा त्रिशू. मस्त मजा आली आहे मित्रांनो. फुल एन्जॉय करतोय आम्ही. जास्त म्हणजे काय अशा वस्तू का वगैरे काही घेणार नाही, फक्त ते त्रिशूला काय खेळणे वगैरे असणार ना, त्याच खेळणे वगैरे घ्यायचे आहेत. आणि आम्ही तिकडे म्हणजे चर्चमध्ये पण गेलो नाही. मंदिर तुम्हाला पण सांगतो की मंदिर कसलं असतं, ते चर्च असतं मित्रांनो. आणि या जत्रेला 12वी नाव आहे, 12वी म्हणून या जत्रेला ओळखली जाते. तुम्हाला जे हे पाळणे वगैरे सगळे दिसत आहेत ना मित्रांनो, त्यांच्यासाठी पैसे द्यायला लागतात. यांनी किती 1 लाख रुपये 1.5 लाख रुपये असे दिलेले आहेत. जिथं ते ख्रिश्चन बांधव आहेत ना, त्यांना 1 लाख रुपये 1.5 लाख रुपये द्यायला लागतात मित्रांनो. तेव्हा या जागेवरती असे पाळणे वगैरे येऊ देतात मित्रांनो. एवढ्या मोठमोठ्या पाळणे असतात ना. आणि त्याचं तिकीट वगैरे किती आहे ते पण तुम्हाला सांगतो मी. जे पाळणे फिरत आहेत ना मोठमोठे, त्यांचे किती तिकीट आहे काही नाही ते पण मी तुम्हाला सांगतो मित्रांनो. आपल्या गावाकडच्या तिकीट प्राईसमध्ये किती फरक आहे आणि इकडच्या मुंबईच्या तिकीटमध्ये किती फरक आहे ते तुम्हाला दाखवतो मित्रांनो मी. कारण की ना, खूप म्हणजे खूपच महाग आहे मित्रांनो. म्हणजे विषयच नाही, डायरेक्ट एवढं महाग आहे डायरेक्ट. त्यापेक्षा ना आपली गावनी जत्रा फिराल परवडस, पण मुंबईन जत्रा फिराल नाही परवडस मित्रांनो. तुमले तरी दखाडीच देस कितलं तिकीट आहे काही नाही ते पण तुमले सांगस. हे बघा मित्रांनो, म्हणजे काही नाही समोसे वगैरे काही नाही, टाईमपास म्हणून खायला काही ना काही चालू असतात. हे बघा, जे तुम्हाला या पाळणे वगैरे दिसत आहेत ना, त्यांचं तिकीट मित्रांनो 150 रुपये 200 रुपये. 200च्या खाली अजिबात तिकीट नाही आहे मित्रांनो. आणि 200च्या वरती पण नाही, 200च्या खाली पण तिकीट नाही. 150 रुपये 200 रुपये फिक्स तिकीट आहे त्यांचं. आणि आपल्या गावाकडे 50 रुपये, जास्तीत जास्त 100 रुपये तिकीट असणार. तर कमेंट्स करून सांगा मित्रांनो, जे मोठमोठे पाळणे दिसत आहेत यांचं तिकीट किती आहे ते नक्की सांगा मला. जे बघा हे जे मोठमोठे पाळणे दिसत आहेत ना, हे बघा, हे बघा हे पाळणे बघून घ्या तुम्ही. याचं 150 रुपये तिकीट. त्रिशूला इथं बसायचं होतं तर याचं 70 रुपये तिकीट होतं मित्रांनो. हे बघा, हे छोटीशी गाडीवरती फिरायचं 70 रुपये तिकीट होतं.
त्या भैयाला बोललो मी, म्हटलं यार 2 मिनिट बैठी घ्या नाही तभी भी तिकीट निकालना ही पडेगा. तरी त्याचं तिकीट काढायला लागलं मित्रांनो. 70 रुपये तिकीट होतं त्याचं. कुठे म्हणजे कुठे 50 रुपये तिकीट, कुठे 60 रुपये तिकीट. आता हे दुपारचा टाईम आहे, यांनी 70 रुपये लावून दिले. 70 रुपये तिकीट. पण ते पाळण्यांचं ते फिक्स आहे मित्रांनो. 150 रुपये तर 200 रुपये ते गोल गोल फिरतात ना, 150-200 रुपये फिक्स म्हणजे फिक्स तिकीट आहे. तरी गायत्रीला इथं बसायचं होतं. ठीक आहे म्हटलं, चल जाऊया बसूया म्हटलं. तर पूर्ण त्या पाळण्यावरती बसणार आम्ही आणि त्या पाळण्यावर बसून तुम्हाला पूर्ण जत्रा दाखवणार. हे बघा गायत्रीने माझा चष्मा घालून घेतला आहे. हे का माझे भाऊजी बहीण वगैरे सर्वजण आहेत तिथं. हे बघा गायत्री. तिला वाटलं फोटोज काढतोय मी म्हटलं. कमेंट करून सांगा मित्रांनो गायत्री कशी दिसते आज चष्मा वगैरे घालून. तो बापरे, ताई बघा किती रागात बघते. ताईला वाटतं फोटोज काढतायत माझे. ही माझी बाची आहे मित्रांनो. हे बघा आता आम्ही वरती इथं पाळण्यामध्ये बसलो आहे. ही पाळण्यावरनं एवढी मोठी जत्रा भरते बघा मित्रांनो. एकदाची बघून घ्या तुम्ही जत्रा. आम्ही या जत्रेची एवढी वाट बघतो ना, 1 महिन्यापासून वाट बघतो मित्रांनो या जत्रेची आम्ही. कारण की दुसरीकडे कुठे जत्राच भरत नाही मुंबईमध्ये. फक्त या एकाच ठिकाणी भरते जत्रा. आणि त्या गावाचं नाव आहे येरंगल गाव आहे मित्रांनो. येरंगल म्हणून ओळखली जाते ती जत्रा. आणि 12वी म्हणून त्या जत्रेचं नाव आहे मित्रांनो. आपलं ख्रिश्चन लोक कोळी लोकांची जत्रा आहे. त्यांच्यासाठी खूप म्हणजे खूप मोठा सण आहे मित्रांनो. कोळी बांधवांसाठी, ख्रिश्चन लोकांसाठी. कारण की प्रत्येकांच्या घरी चिकन मटन मच्छी असंच असतं डायरेक्ट. म्हणजे ते खूपच म्हणजे वाट बघत असतात ते या जत्रेची. हे बघा पूर्ण असा महाकाय समुंदर आहे. महाकाय समुंदरच्या समोरच अशी जत्रा भरलेली. हे बघा वरून किती सुंदर वातावरण दिसतं डायरेक्ट. हे बघा. आणि असं तुम्हाला जास्त कचरा बिचरा कुठेच दिसणार नाही मित्रांनो. एकदम स्वच्छ अशी जत्रा भरते. नाही तर इकडे कचरा फेक का तिकडे कचरा फेक अजिबात नाही आहे. एकदम सुंदर नाही, एकदम सुंदर वातावरण वाटतं डायरेक्ट. हे बघा अशी जत्रा आहे मित्रांनो. पूर्ण बघून घ्या तुम्ही. आत्ता तर काहीच नाही, पण संध्याकाळच्या टायमाला तुम्ही बघणार ना 5-6च्या दरम्यान, चालायला सुद्धा जागा नसते डायरेक्ट. एवढी गर्दी असते. हे बघा. पण एवढं आहे मित्रांनो, प्रत्येक गोष्टी नुसते महाग येतं. खूप म्हणजे खूपच महाग आहे डायरेक्ट. नंतर ते त्रिशूला बघा देतात ते. हे बघा इथं जम मारते ती. आता एवढच्या पोरगीच्या मित्रांनो तरी 50 रुपये द्यायला लागले ते जम मारायचे. हे बघा असे जम मारायचे 50 रुपये. नुसतं ते नरम फुग्यासारखं असतं तिथं जम मारायचं. ते बघा ती. मेन तर आम्हाला त्रिशूला एन्जॉय करायचं होतं मित्रांनो. कारण की 2 वर्षापासून जेव्हा ती पोटामध्ये होती तेव्हा पण आम्ही या जत्रेमध्ये गेलो होतो. त्याच्यानंतर ती 1 वर्षाची होती तेव्हा या जत्रेत गेलो होतो. तिला काहीच समजत नव्हतं जत्रेबद्दल आणि ती किलोने वगैरे काहीच मागत नव्हती ती. तर आत्ता तिला म्हटलं तुला काय एन्जॉय करायचं ना कर म्हटलं तुला एन्जॉय. तिला म्हणजे प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीवरती चल इथं बसायचं या बस, इथं खेळायचं या खेळ. ती बघा ती अजिबात नाही रडणं बिडणं अजिबात नाही. ते बघा ती किती मस्ती करते. तिनेच खरं एन्जॉय केली मित्रांनो. त्रिशूनेच जास्त एन्जॉय केली. आणि तिने तर एन्जॉय करायलाच पाहिजे. मेन म्हणजे तिच्यासाठी आम्ही जत्रेला गेलो होतो. हे बघा ती बघा ही बघा तिथे मजा करते बघा ती. ये इकडं गायत्री. हे बघा नुसते मजा करताय ती. ते माझे 2 बहिणी वगैरे. एवढी हसून नाही गायत्रीच कशामुळे हसतात काय माहिती. ते एकमेकांना सांगतायत तुम्ही पण जाऊन तिथं उड्या मारा. चालू आहे त्यांचं. मित्रांनो या तुम्ही पुढच्या वर्षी ना कधी आलेत ना मुंबईमध्ये, ही मग बरोबर ना 11-12 तारखेला जत्रा भरते आहे मित्रांनो. दरवर्षी आपलं नवीन वर्ष सुरुवात झाली जानेवारीमध्ये 11 ते 12 तारखेला फिक्स असते. 12वी म्हणून ही जत्रा ओळखली जाते. गायत्रीला म्हटलं माझा पण थोडा व्हिडिओ बनवून घे म्हटलं. त्रिशूला मी घेऊन फिरतो माझे पण व्हिडिओ काढ म्हटलं. मी तूच दिसते ना म्हटलं व्हिडिओमध्ये, थोडा माझा पण काढून घे म्हटलं. बघा मित्रांनो आपला फॉर्मल ड्रेस घालून घेतला. फॉर्मल शूज फॉर्मल ड्रेस. काही ते गायत्रीच्या भावाच्या लग्नामध्ये चष्मा घेतला होता तो चष्मा घालून घेतला. ती त्रिशू एवढी आगाऊपणा करत होती ना मित्रांनो म्हणजे विचारूच नका तुम्ही. पप्पा हे घेऊन द्या, पप्पा इकडे चला, पप्पा तिकडे चला, पप्पा हे घेऊन द्या, पप्पा ते घेऊन द्या. नुसतं हेच चालू होतं तिचं. आता तर झोपली ती. गायत्री बोलली मला बदाम शेक प्यायचा आहे म्हणून. म्हटलं ठीक आहे.
आता तो बदाम शेक मित्रांनो तुम्हाला सिरियसली सांगतोय 80 रुपयाला फुल तो बदाम शेक घेतला आहे. ते 80 रुपये आणि काहीतरी 60 का 70 रुपये हाफ होता. म्हटलं 20 रुपयासाठी कशाला द्या म्हटलं फुल बदाम शेक. पूर्ण तिने ते बघा ते गायत्रीने ते बदाम शेक पिते ती असे 2 घेतलेत मित्रांनो ते बदाम शेक. त्याच्यानंतर हे आईस्क्रीम वगैरे घेतलेत. ते आईस्क्रीम वगैरे खाल्ले. गायत्री बोलते मला घोड्यावरती बसायचं आहे. म्हणतात तू साडी नेसली घोड्यावर कसं काय बसशील, हे आपले फोटो वगैरे काढून घे म्हटलं तू. तेव्हा असे घोडे वगैरे असतात मित्रांनो. काहीतरी 2 पोरांचे म्हणजे लहान लहान पोरांना बसवायचे ते 100 रुपये घेतात आणि सिंगल बसायचं असेल तर 50 रुपये घेतात. चला आता तर आपल्या त्या खाण्याच्या वस्तू घ्यायच्या आहेत. आता काय काय वस्तू घेते काय नाही काहीतरी बघू. आता ते मिठाई वगैरे घ्यायची, परत ते गोडशे वगैरे आणि एक काळा काहीतरी बोलतात त्यांना, परत ते शेंगा वगैरे घ्यायच्या आहेत. म्हटलं की गायत्रीला म्हटलं तुला काय घ्यायचं घेऊन घे म्हटलं, शेंगा वगैरे. परत म्हणजे आणि हे बघा हे बोरं मित्रांनो. आता हे बोरं गावाकडे सांगा काय किलो असतील मित्रांनो. इथं 130 रुपये किलो आहेत मित्रांनो ते बोरं. ते बघा आम्ही अर्धा किलोच घेतले, जास्त काही घेतलेच नाही. गायत्रीला म्हटलं अर्धा किलोच घे म्हटलं. हे बोरं 120-130 रुपये किलोने विकतायत. ते शाम बोरं बोलतात ना, आपल्या गावकडे नाही का ते शाम बोरं बोलतात, त्या बोरं आहेत. अंडा 120 ने 130 रुपये किलो आहेत मित्रांनो ते बोरं. आणि हे बघा मेन म्हणजे गोडशेव. ही गोडशेव म्हणजे आपली लय आवडते. गायत्रीला म्हटलं अर्धा किलो पहिले गोडशेव घेऊन घे म्हटलं तू. गोडशेव एवढी भारी ना मित्रांनो. घेतली फायनली गोडशेव. सगळं सामान वगैरे आम्ही घेतला फायनली. गायत्रीचे ते बघा ते त्रिशूचे खेळणे आहेत मित्रांनो, ते दिसत आहेत ना सगळे त्रिशूचे खेळणे आहेत. चला तर आम्ही आता बीचवरनं डायरेक्ट चालतच जातोय. काही नाही फक्त 10 मिनटं लागणार आहेत चालत जायला. हे बघा संध्याकाळचं असं वातावरण आहे. आता जेवढी पण तिकडनं येणारी लोक आहेत ना ते आता सगळी जत्रेला जात आहेत आणि आम्ही तर घरी जातोय मित्रांनो आता. कारण की म्हणजे खूपच फिरलं गेलं आता आमचं. आता आम्ही जातोय घरी. काय नाही फक्त 10 मिनटं लागतात चालत जायला. हे बघा असं बीचचं वातावरण आहे. चालेल चला मित्रांनो आता आम्ही जातोय घरी वगैरे आता. कारण की त्रिशूला पण पकडलंय मी आता. ही त्रिशू ही बघा आता खाली उतरली ती बघा ती कार्टून. हे बघा ही कशी धावते. तिने चप्पल वगैरे घातले नाही काय नाही म्हणून तिला पकडलं होतं मी. ते गायत्री तर पूर्ण हैराण झाली ते किलोना वगैरे पकडून. हे बघा एवढे खेळणे घेतले बरोबर 1200 ते 1300 रुपयाचे किलोने घेतले तर मित्रांनो. तुम्हाला सिरियसली सांगतोय 150 रुपये 200 रुपये असे किलोने घेतलेत. थोडेफार सांगून ठेवले होते. चला तर मित्रांनो जाऊया आता आपण घरी. चला मित्रांनो आलो आता घरी. हे बघा आता एवढा सामान घेऊन आलोय. हे बघा हे त्रिशूच्या खेळणी वगैरे ते काय बोरं बिरं तुम्ही तर जत्रेमध्ये बघितलेच. ते बघा त्रिशू झोपले. आता येताना बीचवरती एवढी खेळ होती ती आणि झोपली. कशी वाटली काहीतरी जत्रा? थकायला झालं हां हालत खराब झाली ना. एवढी वाट बघत होती जत्रा ये ना खूपच थकायला झाला ना. पाय पण गेले. बापरे. हे बघा मित्रांनो एवढंच म्हणजे तिचे ते खेळणे वगैरे सगळे म्हणजे विचारूच नका तुम्ही एवढे खेळणे घेतलेत आता. हे बघा एवढे खेळणी आहेत. चालेल काहीतरी चल बाय बाय कर. इकडे बाय बाय कर ना, इकडे बघ ना. बाय बाय. चला मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.